स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी. आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123. जपान या देशात प्रसिद्ध असलेल्या मियाझाकी आंब्याचे यशस्वीपणे उत्पादन घेण्याचा प्रयोग कर्जत तालुक्यातील बारणे गावातील राहणारे शिक्षक यांनी आपल्या शेतात केलाय. राजेंद्र फुलवारे असं या शिक्षकाचं नाव असून छंद म्हणून जोपासलेली त्यांची कला आज तरुण पिढीला आदर्श घालून देतीये. या आंब्याला मार्केटमध्ये चांगली मागणी असून लाखो रुपयांचा भाव जपानमध्ये मिळतोय. राजेंद्र फुलवारे यांनी झाडाच्या फांदीवर कलम स्वरूपात हा प्रयोग केला. यासाठी त्यांना घरातून प्रोत्साहन मिळत असून त्यांची धर्मपत्नी, मुले, नातलग शेतात त्यांना मदत करतात. आजवर त्यांनी भाजीपाला, विविध फळ पिकांची लागवड केली आहे. आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांचा हा ग्राउंड रिपोर्ट. महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आहे कर्जत तालुक्यातील बारणे या गावामध्ये. सध्या इथे येण्याचं कारण एकच आहे की इथे मियाझाकी हा आंब्याचा प्रकार घेण्यात आलेला आहे. थोडक्यात म्हणजे ह्या आंब्यामध्ये एक जात आहे ती जपानमध्ये विकसित होते. मात्र ह्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ही मियाझाकी आंबा म्हणून पीक पिकवलेलं आहे. साधारणतः एकच आंब्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे आणि हे 3 वर्षात त्यांना आंब्याचं पीक इथे भरघोस मिळालं आहे. आपण जर बघितलं तर कर्जत तालुका हा भाताचं कोठार म्हणून ओळखलं जात होतं. मात्र कालांतराने जर बघितलं तर या भात शेतीला पूरक म्हणून शेतकरी आता फळबाग असेल या बागेकडे वळत चाललेला आहे. म्हणूनच हे जे प्रकरण आहे किंवा ही जी आंब्याची लागवड आहे यासाठी महत्त्वाची ठरते. कारण का कर्जत तालुक्यातील शेतकरी जर बघितलं तर एकीकडं अत्याधुनिक पद्धतीचा वापर करत असताना प्रगत शेतकरी म्हणून तो उदयास येत आहे आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं हे काळाची गरज आहे. एकंदरीत आज जर बघितलं तर जपानमध्ये जो पिकवला जाणारा मियाझाकी आंबा आहे तो येथील शेतकऱ्यांनी पिकवला आणि ते यश त्या शेतकऱ्यांनी मिळवलेलं आहे. आणि त्याच्यासाठीच मी हे खास करून ही माहिती घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हे दुसरे तिसरे कोण नाही, त्यांना त्यांचे म्हणजे जर बघितलं तर कुटुंबापासून त्यांना शेतीमध्ये आवड आहे. मात्र व्यवसायाने जर बघितलं तर ते एक टीचर आहेत, शिक्षक आहेत. आणि शिक्षक असताना त्यांनी आज आपण जर बघितलं तर छोटा म्हणजे साधारणतः जर बघितलं तर 1-2 गुंठ्यामध्येच वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची लागवड केलेली आहे आणि त्या जागेमध्ये मियाझाकी हा आंबा त्यांनी पिकवलेला आहे. आपण थेट जास्त न बोलता मी त्या शिक्षकांकडे जाणार आहे. सर नमस्कार. मेन म्हणजे महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपलं सर्वांचं मी तुमचं स्वागत करतो. जपानमध्ये जो पिकवला जाणार होता मियाझाकी आंबा तो आपल्याला इथे पिकवण्यासाठी कशी काय ऊर्जा मिळाली मला? मी यूट्यूबवरती एक शेतीमध्ये नवीन प्रयोग करण्याची आवड असल्या कारणानं मी यूट्यूबवरती असं बघितलं की आंबा हा प्रति किलो 2.5 ते 3 लाख रुपये दराने विकला जातो. मी विचार केला की आपल्याकडे शेतकऱ्याला असं काहीतरी पेटंट मिळालं पाहिजे, असं काहीतरी त्याच्या मेहनतीला फळ मिळालं पाहिजे, ज्याची बाजारात मूल्य लागलं पाहिजे. कोकणातील शेतकरी हा खूप मेहनती शेतकरी आहे, पण त्याला हमीभाव मिळत नाही, त्याच्या उत्पादन केलेल्या मालाला भाव मिळत नाही आणि त्या कारणानं तो मागासलेपणाकडे जात आहे. त्यासाठी आपण अशी कुठली तरी व्हरायटी लावली पाहिजे, असं कुठलं तरी पीक घेतलं पाहिजे की जिला अतिशय उत्तम दर्जाचं भाव मिळाला पाहिजे, उत्तम दर्जाचं ज्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे. म्हणून नेटवर सर्च करत असताना एक मियाझाकी या आंब्याची मला ओळख झाली थोडीफार नेटवरती. आणि म्हणून माझे एक मित्र होय नर्सरी जे चालवतात त्यांच्याकडे मी गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा 1-2च झाडं होती. त्या झाडावरती एक फांदी आणून मी आपल्या गावठी आंब्याला मियाझाकी याची ती कलम ग्राफ्ट केलं आणि त्याचं रूपांतर आज आंब्यात झालं. आज 3रं वर्ष आहे. 2ऱ्या वर्षापासून याला आंबे लागायला सुरुवात झाली. 3ऱ्या वर्षी मात्र याचं उत्पन्न अगदी एका झाडाला 50 ते 60हून अधिक फळं लागली. मात्र झाडाची वाढ, झाडाचं जे काही विकास आहे तो कमी असल्या कारणाने मी झाडावरती अगदी 1 डझनभर म्हणजे 12 फळं ठेवली आणि ती 12 फळं अतिशय सुंदर दर्जाची झाली. आपण पाहताय हा बघा, आता एक आंबा राहिलेला आहे. अतिशय सुंदर देखना
आणि बाजारात ग्राहकांना आकर्षित करून घेईल असा हा आंबा. याचं नाव मियाजाकी. जसा आपल्या कोकणामध्ये देवगडचा हापूस म्हणून प्रसिद्ध आहे, देवगड या भागामध्ये, देवगड या तालुक्यामध्ये देवगडचा हापूस आंबा प्रसिद्ध आहे, तसा जपानमध्ये जपानच्या मियाजाकी प्रांतामध्ये, मियाजाकी या शहरामध्ये पिकवला जाणारा आंबा म्हणजे मियाजाकी हा प्रसिद्ध आंबा आहे. या आंब्याचं प्रमुख वैशिष्ट्य, याला बाजारभाव हा अतिशय उत्तम आहे. खाणारे शौकीन जे आहेत याची ऑनलाईनच मागणी करतात आणि आम्हाला आंबा मिळाला पाहिजे, कारण हे रेअर उत्पादन आहे. सध्याचं वातावरण हे ढगाळ वातावरण आहे. वातावरण एकदम पूर्णपणे बदललेलं आहे. उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचं रूपांतर झालेलं आहे. तरीही आंबा हा अतिशय सुस्थितीत आणि योग्य पद्धतीने टिकून आहे. पिकलेला आंबा साधारणतः 2-3 दिवस 5 दिवस राहतो, मात्र हा बाहेरील हवामानात किंवा बाहेरच्या वातावरणात सुद्धा, नियमित वातावरणात सुद्धा 15 ते 16-17 दिवस सहज टिकून राहतो. आणि तो प्रयोग सुद्धा मी केलेला आहे. माझ्याकडे पिकलेला आंबा एक 17 दिवस घरच्या वातावरणात टिकून राहिला. आजही आपण झाडावरती बघत होतात की हा पिकलेला आंबा ग्राहक, शेतकरी, प्रगतशील शेतकऱ्यांच्या भेटी होत असल्या कारणानं एक आंबा मी झाडावर ठेवून दिलेला होता. हा पिकून 4 दिवस झाडावर लटकत होता. आज मी हात लावला आणि तो हातात आला. म्हणजेच या आंब्याची रोगप्रतिकारक शक्ती, बाजारात टिकून ठेवण्याची क्षमता अतिशय सुंदर आहे. बघू सर, खास करून जर बघितलं तर कोकणमध्ये जर आपण बघितला हापूस, देवगडचा हापूस आंबा, तर आपल्याकडे आंबा जो होतो तो हिरवा आणि पिवळा कलरचा असतो. मात्र हा जो आंबा आहे आपल्याला दिसेल की साधारणतः ब्ल्यू कलर, म्हणजे आपण निळ्या रंगाचा आणि रेड कलरचा हा आंबा पाहायला मिळतोय. सर, नेमकं याचं वैशिष्ट्य आपण तुम्ही समजून सांगाल का थोडं? वैशिष्ट्य म्हणजे आता आपण म्हणालात की आपल्याकडचा आंबा हिरवा आणि पिवळा असतो, तसं याचं वैशिष्ट्य, प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कच्चा असताना हा आंबा निळसर किंवा आपल्याकडे वांग्या कलरचा म्हणतात, त्या वांग्या कलरच्या रंगाचा असतो. जसा पिकत जातो तसा हा रेड कलरचा होत जातो. आणि पिकल्यानंतर मात्र सफरचंदाचा जसा आकार असतो, आता तुर्किस्तानच्या सफरचंदावर आपली बंदी आहे, मात्र त्या गडद रंगाचा जो सफरचंद असतो त्या गडद रंगाच्या सफरचंदासारखा होतो. वास सुद्धा या आंब्याचा मोहून टाकणारा आहे. आणि विशेष म्हणजे या आंब्याची किंमत अधिक असण्याचं कारण म्हणजे हे रेअर फ्रूट तर आहेतच, पण यात असणारे पोषक तत्व ही इतर आंब्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात असतात. बीटा कॅरोटीन, फॉलिक ॲसिड, अँटीऑक्सिडंट किंवा इतर अनेक गुणधर्म आहेत ज्याची एक मुबलक प्रमाणात असतात. आपण इतर आंब्यांची साल खाल्ल्यानंतर ती साल फेकून देतो, पण या आंब्याची साल सुद्धा अतिशय चविष्ट आहे आणि चवदार आहे. खात असताना आपण सालही फेकून देणार नाही. जसं मुळात हा महागडा आंबा आहे, पण सालीतही याचे असे अनेक गुणधर्म आहेत की आपण ही सालही सुद्धा फेकून देणार नाही. सर, महत्त्वाचा एक प्रश्न असा अजून आहे की आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणाले की ही मूळतः जपानमध्ये होती. आपण आज जर बघितलं कोकणमध्ये, म्हणजे मातीचा फरक, त्याचबरोबर हवामानाचा फरक, आणि हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. हे कुठलेही फळ पिकाला असो किंवा कुठलं, हे महत्त्वाचं असतं. याचा परिणाम काय होऊ शकतो का ह्याच्यावर? अतिशय छान प्रश्न विचारलात. माझ्याकडे अनेक ज्यांनी मियाजाकीची लागवड केलेली आहे, काही संशोधक आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत किंवा काही नर्सरी उद्योजक आहेत, त्यांनी भेट दिली. त्यांनी सांगितलं की आम्ही सर जपानमधून ऑनलाईन मागवलेला आंबा बघितला, पण त्यापेक्षा आपला आंबा हा अधिक छान आणि आकर्षित आणि साईजमध्ये मोठ्या रंगाचा आहे. याचं प्रमुख कारण सांगतो. जपानची पार्श्वभूमी आणि आपल्या कोकणाची पार्श्वभूमी, खरं तर कोकण म्हणजे आंबा, हे समीकरण आहे. आणि इथल्या मातीतला गुणधर्म हा आंबा, फक्त तुम्ही खाली खाल्लेला जो बाटा टाका, कोय टाका, ती उगून झाडात रूपांतर होते आणि त्याचाच फायदा या आंब्याने घेतलेला आहे. अतिशय सुंदर निरोगी झाड आहे. आपण बघा झाडावरती कुठल्याही प्रकारची कीड किंवा कुठल्याही प्रकारचा रोग सदृश्य काही दिसणार नाही आपल्याला. एकदम सुंदर दर्जाचं झाड आहे. म्हणजे कोकणातील त्याला हवामान, वातावरण पोषक आहे. मी एक कोकणातील अल्पभूधारक शेतकरी आहे. पेशाने जरी शिक्षक असलो तरी अनुवंशिकतेने आणि पिढीजात शेतकरी असल्या कारणानं वडिलोपार्जित मला एक छोटे 2-3 प्लॉट मिळाले होते. त्यात मी वाढ करून आणखी 2-3 छोटे प्लॉट घेतलेले आहेत. शेतीची अधिक आवड असल्या कारणानं मी छोट्या प्लॉटमध्ये देशी जातींसह विदेशी जातींची सुद्धा लागवड केलेली आहे. एक वेगळेपण असावं आपल्याकडे म्हणून एक नवीन प्रयोग करतो आणि त्याच्यामध्ये देशी 15हून अधिक देशी जाती आंब्याचे असतील,
तर विदेशी जातीमध्ये थाय कॅट्युमॉन, सुपर कॅट्युमॉन, बनाना मँगो, टॉम अशा 6-7 विदेशी जातींची लागवड केलेली आहे. त्यांचं सुद्धा उत्पन्न छान येतं. विशेष म्हणजे मी 1-2 वर्षापूर्वी एक प्रयोग केला होता की एकाच गावठी आंब्यावरती 5 कलम केले. त्याच्यामध्ये दशहरी, सुपर कॅट्युमॉन, थाय कॅट्युमॉन, टॉम, बनाना आणि तो प्रयोग सुद्धा यशस्वी झालेला आहे. त्या आंब्याला वर्षभर आंबे येतात आणि सतत आंबे खायला मिळतात. आंबा हा सिझनेबल फळ आहे. मात्र मला आणि माझ्या कुटुंबियांना किंवा इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला, शेतकऱ्यांना सुद्धा वर्षभर आंब्याची चव इथे घ्यायला मिळते. आंब्याबरोबरच मी इतर विदेशी आणि देशी फळांची लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये रेड काश्मीरी ॲपल बोर, अंजीर, फणसाच्या 15हून अधिक जाती आपल्याकडे आहेत. पपईमध्ये सुद्धा 3 ते 4 जाती आहेत. विशेष आणि भाजीपाल्यामध्ये सुद्धा अनेक जातीचं संशोधन चालू आहे माझं. त्यामध्ये एक माठ, आपल्याकडे डेखणा किंवा भाजे म्हणतात, त्या माठाचं एक असं वाण माझ्याकडे आहे, जे वाण एकदा लावा आणि 8 ते 9 महिने भाजी खा. फक्त त्याची पानं तोडा. विशेष कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आणि विशेष त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असंही काही नाही. फक्त जागा थोडी भुसभुशीत करा, त्यात पाणी टाका, बी पेरा, बस 8 ते 9 महिने त्यांची भाजी खात राहा. शेतकरी वर्गास माझे एक आव्हान आहे की आपण कुठल्याही एकाच पिकावर अवलंबून न राहता विविध पिकांची आपल्या शेतीमध्ये लागवड केली गेली पाहिजे. कुठलंही फळ लागवड असेल किंवा इतर अंतर्गत पिके असतील किंवा जी मूळ पिके असतील ती सुद्धा एक प्रमाणात न घेता इतर विविध पिके घेतली पाहिजेत. आता माझंच उदाहरण घ्यायचं तर मी अगदी छोट्याशा जागेमध्ये विविध फळांची लागवड केलेली आहे. एका झाडापासून उत्पन्न मिळतं तर दुसऱ्या झाडापासून उत्पन्न मिळत नाही. पण जरी उत्पन्न मला मिळालं नाही तर ज्या झाडापासून उत्पन्न मिळालेलं आहे तिथून ती तूट भरून येते. म्हणून माझं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, कुठल्याही एकाच पिकाची लागवड न करता विविध पिकांची लागवड केली गेली पाहिजे. फळ लागवड सुद्धा असेल तर एकच फळ किंवा एकच झाड किंवा एकाच पद्धतीचं किंवा एकाच प्रकारची झाडं न लागवड करता विविध प्रकारची झाडे लागवड केली गेली पाहिजेत. जेव्हा हे शाळेतून घरी परत यायचे तेव्हा सतत काही ना काहीतरी इथे म्हणजे प्रयोग करतच राहायचे किंवा काही ना काहीतरी झाडांवर ह्याचं कलम कर, त्याचं कलम कर, झाडांची काळजी घे, त्यांना फवारणी करायचं किंवा त्यांची निगा राखायची किंवा गवत काढणं, हे सतत त्यांचं चालू होतं. पण जेव्हा त्यांनी ही झाडं लावली तेव्हा आम्हाला आयडिया नव्हती की ह्या झाडाचं किंवा ह्या आंब्याचं मोल इतकं असेल, असं काहीच त्याची जाणीव नव्हती. पण जेव्हा प्रसार माध्यमातून किंवा इतर माध्यमातून जेव्हा आम्हाला कळालं की ह्या आंब्याची एवढी किंमत आहे तेव्हा आश्चर्यच वाटलं. पण त्यांची सतत धडपड असते काही ना काहीतरी वेगळं काहीतरी करण्याची. जेव्हा हे कामानिमित्त बाहेर जातात, त्यांची मीटिंग वगैरे असते किंवा अलिबागला इतर ठिकाणी जातात, तेव्हा झाडांना पाणी देणं किंवा मशागत करणं, गवत काढणं किंवा इतर काळजी घेणं, तर ते करण्यासाठी माझा मुलगा देखील माझ्यासोबत असतो. तो देखील मला मदत करतो आणि मी देखील जाणीवपूर्वक झाडांची निगा राखणं, काळजी घेणं, त्यांना पाणी देणं, खत देणं या गोष्टींकडे स्वतः जातीने लक्ष देते. तर हे होते शेतकरी राजेंद्र फुलोरे. शिक्षक पेशेबरोबरच त्यांना शेतात असलेली आवड, नवीन काहीतरी शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन प्रयोग करणे आणि त्यातून शेतकऱ्यांना काहीतरी फायदेशीर ठरेल ज्या दृष्टिकोनातून तेही आपल्या शेतात नवीन प्रयोग करत असतात, याचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा म्हणून कर्जत तालुक्यातील आजही शेतकरी बघितले तर प्रगतशील जरी असले तरी त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. एकेकाळी भाताचं कोठार म्हणून हे कर्जत तालुक्याला ओळख होती. मात्र भात पिकावरच येथील शेतकरी आज अवलंबून राहिल्यामुळेच शेतामध्ये आज त्यांच्यावर शेती विकण्याची नामुष्की उडवलेली आहे आणि अशा ठिकाणी ते शेतीमध्ये काम करत असल्याचं देखील विदारक चित्र आहे. मात्र जे फुलोरे जे सर आहेत त्यांनी जे शेतामध्ये एक नवीनतम प्रयोग केलेला आहे आणि ही कुठेतरी एक चालना मिळू शकते एक प्रगतीला आणि हेच आदर्श घेऊन मी म्हणेल येथील शेतकऱ्यांनी देखील या असे प्रयोग करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.